अर्थातच पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल तर विनू हे गोलंदाज आहेत आणि मंगेश आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये तर नक्कीच सामने बऱ्यापैकी स्पीडने चाललेले आहेत. यानंतरचा जो सामना होईल तो जय हनुमान साखर जांभूळवाडी विरुद्ध कालिका माता वावे चिंचाटवाडी. साखर जांभूळवाडी वावे चिंचाटवाडी आपण आलेल्याची नोंद द्यायची आहे. साखर जांभूळवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडी आलेल्याची नोंद द्यायची आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला पुन्हा एकदा शुभेच्छा शुभेच्छा आणि शुभेच्छा. मंगेश आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये. विनू पहिले षटक पॉवर प्लेचं षटक. बाहेर फक्त दोनच खेळाडू आपल्याला दिसत आहेत. एक लॉंग ऑनला दिसतंय आणि एक मिड विकेट बाउंड्रीवरती. आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात मंगेश आणि राकेश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो विनू. 4 षटकांचा सामना. विनूचा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा मंगेशसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेचा वेध घेताना. नक्कीच इथे पण पाहिलं तर थोडसा नैसर्गिक अडथळा आहे. चेंडू इथे म्हणतं अडतोय. 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2 धावाने या संघाचं खातं उघडलं जात आहे आणि खरोखरच एक आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती एक चांगली सुरुवात आहे. आपण पाहतोय कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी लाख मोराची स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा 2024 गतवर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली. पुन्हा एकदा विनूचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. इथं आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचं हवाई फायर करण्याचा प्रयत्न नाही. अलाउंड द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक धाव मिळते. मंगेशला धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिजे 3 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक पहिलं षटक आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं ह्यात साखर चौकीची वाडी या संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 84 धावा कुठल्या होत्या. त्याच्यामध्ये 11 चेंडूमध्ये 53 धावांची खेळी केली होती. नक्कीच अमर ज्याच्यामध्ये 5 षटकार मारले होते. सुंदर फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा विनूचा पुढचा चेंडू आहे. हो इथे आपण पाहिलं तर पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिला धक्का पहिला ब्रेक तो फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गिरता हुआ यस डीजे बचता हुआ. थँक्यू डीजे. आपण भारतात अतिशय सुरेख डीजे आपल्याला ऐकायला मिळतोय. टपका रे टपका. 1 ओव्हर टपका. पहिलाच विकेट टपकतोय. फलंदाज बाद होतोय. तंबूत परततोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्याचा सामनावीर आम्हाला इथे पुरस्कृत केले. गॅलेक्सी एंटरप्राइजेस यांचे सर्वेसर्वा अक्रम खान यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला आपण पाहिलं तर ज्या प्रकारे आपण पाहिलं तर विजेत्या संघाला एक कोल्ड्रिंक्स दिले जाते जे की ह्या उन्हाळ्यात अत्यंत महत्वाचं आहे. आमचे मित्र सूरज रेवणे यांच्याकडून हे कोल्ड्रिंक्स दिले जाते प्रत्येक संघातील विजेत्या संघाला. तर जेवणाची व्यवस्था आपण पाहिली तर प्रफुल्ल प्रकाश उतेकर यांच्या सौजन्याने. इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबू नवीन फलंदाज आहे. बाबूच्या बॅट मधून 1 धाव येते पहिल्या चेंडूवरती. चांगलं षटक आहे. मित्र म्हणून पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या फलकावरती लागते 4 धावा. आतापर्यंत आपण 2 मॅच मध्ये हाय स्कोरिंग मॅच पाहिल्या. इथे आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं रोखून ठेवलंय. चांगलं षटक आहे. विनू चांगली गोलंदाजी करतो. राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. पुलचा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो. सीमारेषेचा वेध घेताना चेंडू फरार. सीमारेखा पार. येतोय सुरेख चौकार. डीजे चौकार येतोय. धावसंख्येत 4 ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिजे तर 8 धावा फलकावरती लागतायत.
आणि इथे आपण पाहिलं तर अत्यंत सुरेख दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. हो, इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक आहे, पुन्हा एकदा कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिल्या जातंय क्रिकेटच्या याच पटलावरती. थोडंसं यष्टीरक्षकाला मात्र फंबल होताना पाहतोय. क्रिकेट हा असा खेळ आहे मित्रांनो, जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं फार गरजेचं आहे. क्रिकेट कोणा एकट्याचा नाही आहे, सांघिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि आपण पाहिलं तर एक एक धावेला फार महत्वाचं आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती एका एका धावेने इथेच घडताना आपण बिघडताना देखील पाहिलंय. परंतु जेव्हा आपण एका धावेने सामना जिंकतो किंवा हरतो ना, तेव्हा अशा प्रकारच्या चुका ह्या नक्कीच आपल्याला आठवतात. परंतु एक धाव ते षटक संपतंय. 9 धावांचं हे षटक होतं विनूचं. मित्र म्हणेन चांगलं षटक आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहूया अद्याप 18 चेंडूंचा काय शिल्लक आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठे जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, लाख मोलाची स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा म्हणजेच कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी स्पर्धा. यस डीजे. सुरेख कसं गुणलेखन आपण पाहतोय. आणि कोणतीही स्पर्धा म्हटली की प्रत्येक डिपार्टमेंट अत्यंत महत्वाचं. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं होतं नक्कीच दिलीपजी उत्तेकर 15 गाव फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. तदनंतर राजेशजी उत्तेकर यांना आपण पाहिलं होतं. भरत मोरे यांचा डीजी देखील आपण ऐकतोय. इथं आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव, अवांतर धावेने संघाची स्थिती वाढते. संघ जातोय 1-0-10 डबल डिजिट मध्ये. इथं पण पाहिलं ह्या सामन्यात सुधीर आणि संजय पंचांच्या भूमिकेत आहेत. आणि आमचे प्रत्येक जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत अत्यंत सुरेख पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. सुधीर आणि संजय आपण पाहतो. इथे आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सलामीचा मंगेश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तदनंतर मात्र त्याला थोडंसं फंबल होताना पाहतोय. टायमिंग होत नाही, कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाही आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क असं म्हटलं जातं, परंतु इथे हा डॉट चेंडू येतोय. हो, इथे मात्र मोठा फटका आहे. चेंडूला उडवून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना. 1 बाउंड, सीमारेखा पार, येतोय 4, मिळतोय चौकार. माझ्यापर्यंत माहिती येते की आमच्या ह्याच साखर चौकीची वाडी या संघाचे एक 15 वर्षापूर्वी एक दर्जेदार खेळाडू होते. अत्यंत स्पर्धा गाजवल्यात त्यांनी. आणि इथे आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत कामगिरी पाहत आहेत. धन्यवाद सर. त्यानंतर सचिव मनोहर उत्तेकर आपण पाहिलं तर आमच्या बाजूला देखील बसले, ते देखील एक दर्जेदार खेळाडू होते. ही नवीन पिढी आपण पाहतो. इथे मात्र फलंदाज बाद, दॅट शुड बी टेकन, विकेट गिरता हुआ. यस डीजे बचता हुआ. खेळाडू तदनंतर 15 गाव फेडरेशन अध्यक्ष दिलीपजी उत्तेकर हे देखील एक दिग्गज खेळाडू. आणि ही आपण नवीन पिढी पाहतोय. पिढ्यानपिढ्या घडत असतात मित्रांनो, परंतु ह्या साखर चौकीची वाडीमध्ये पिढ्यानपिढ्या घडत असते तरी क्रिकेट तेच चालू आहे. जे जुन्या लोकांनी केलं होतं तेच नवीन मुलांनी देखील चालू ठेवलंय. म्हणजे विजयी परंपरा ही त्यांची चालू आहे, तो धडाका चालू आहे. आणि मागच्या सामन्यात ते चित्र पाहिलं होतं, कारण 84 धावा तब्बल कुठल्या होत्या ह्याच मैदानावरती, आपल्या घरच्या मैदानावरती काय फलंदाजी केली होती. हो, अप्रतिम. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये बदल आपण पाहिलं, दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे सर्वेश. हो, इथे बघा एसटी रक्षकाकडून मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. वारंवार चुका होताना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा एक धाव एक एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते आणि धावसंख्या फलकावरती लागते 15 धावा. पुन्हा एकदा फार मोठी चुकी होते. एक धाव अत्यंत महत्वाची आहे, कारण मित्रांनो ही बाद फेरीची स्पर्धा आहे. इथे डू ऑर डाय, जिंका किंवा मरा अशी ही स्पर्धा आहे. जिंकावंच लागेल, जिंकेल तो टिकेल, हरेल तो घरचा रस्ता बघेल, बॅक टू द पॅव्हेलियन अशी स्पर्धा आहे. मित्रांनो आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होतोय सर्वेश. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरच्या पट्ट्यात खेळलाय. पुन्हा थोडासा चेंडू बांधावरती आदळतोय, परंतु एक धाव मिळते. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 16 धावा. गणेश नवीन फलंदाज अद्यापही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आहे बाबू आणि गणेश जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये. हो, क्रिकेटमधील सर्वात एक चांगला बॉल ज्याला म्हणतात, चांगला चेंडू ज्याला म्हणतात, म्हणजे यॉर्कर. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, जकडून ठेवले, रोखून ठेवले. 16 धावसंख्या. विनायक सर, ही जी फिल्डिंग करते टीम स्वयंभू नागेश्वर चोरवणे, जत्रोत्सव सुरू आहे आमच्या 15 गावामध्ये आणि रात्री या गावची जत्रा होती. ह्या तरुण मंडळीने रात्री पालख्यांचं वेलकम करणं किंवा सभेनं आम्ही म्हणतो, छबीनं ज्याला म्हणतात, या सगळ्या गोष्टी सांभाळून सकाळी 4-4:30 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत जागून हे जे तरुण खेळाडू इथे मैदानावरती हजर झालेले आहेत, तर किती क्रिकेट प्रती किती प्रेम आहे. आणि नक्कीच आम्ही मैदानात उतरून मैदान गाजू ही जी मानसिकता आहे, नक्कीच याची वाहवा तुम्ही सुद्धा करू शकाल विनायक सर. नक्कीच मी दिलीप सर असं म्हणेन की आपण पाहिलं ना तर 4 वाजेपर्यंत ते 4:30 वाजेपर्यंत ही मुलं जागलेत. तदनंतर क्रिकेटची आवड, तदनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. स्पर्धा कधी सक्सेसफुल होते जेव्हा संघ स्पर्धेमध्ये दाखल होतात. आणि खरोखरच मी तर म्हणेन की अर्थात स्वयंभू नागेश्वर चोरवणे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि जागरण असताना देखील आता बघा 2 षटकं टाकलेत, 2 षटकांमध्ये बाद केले, 2 फलंदाजांना धावा दिलेत, केवळ 16 धावा. राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. मित्रांनो आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे राजेश सोरटे, परंतु ह्या चोरवणे गावचा राजेश कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहूया. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच गणेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर बाबू. गणेशच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, प्रॉपर टायमिंग होत नाही. स्वतः राजेश चेंडू खाली येतोय, इथे मात्र झेल सुटतोय. इथे मात्र थोडीशी मला व्हॉलीबॉलची आठवण करून देणारी आठवण होते, कारण अशा प्रकारचे झेल होणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 16 धावा झाल्यात, त्याच्यात 3 धावा एक्स्ट्रा आहेत, 2 यष्टीरक्षकाच्या चुका आणि आताची एक धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 17 आणि ह्या 17चा खतरा कोणासाठी ठरणार पाहूया. 2 घेतल्या, माफ करा, 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते, 18 धावा. विनंती असेल आजच्या सत्रामध्ये खेळणारे जे संघ आहेत त्यांना विनंती, आपण रिपोर्टिंग करा प्लीज. आणि यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान साखर जांभूळवाडी आणि कालिका माता चिंचाटवाडी. आणि इथं आपण पाहिलं तर हा अस्वैध चेंडू आहे. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 19 धावा फलकावरती लागतात. क्रिकेटच्या पटलावरती मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते. क्रिकेटमध्ये काही न करता मिळालेली धाव म्हणजे स्वैर, अवांतर, वाईट आणि ही धाव अत्यंत महत्वाची आहे. 19 धावा, कारण धावांसाठी स्ट्रगल करत असताना अशा एका धावांना फार महत्व आहे. कारण डू ऑर डाय आपण पाहिलं तर नॉकआउट स्पर्धा आहे. जिंका किंवा मरा अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अर्थातच राजेश पुन्हा एकदा कट केलाय, चेंडूला जातोय फाईन लेगच्या पट्ट्यात. 1 धाव घेते. इथे मात्र ह्या सामन्यात एक वैशिष्ट्य पाहायला मिळतंय. ह्या सामन्यामध्ये केवळ आणि केवळ आतापर्यंत 2 चौकार आलेत आणि जकडून ठेवलं. याचा अर्थ म्हणजे गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलंय, वर्चस्व गाजवलंय आणि नक्कीच जकडून ठेवले. 20 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं षटक आहे. आतापर्यंत 2 मॅच मध्ये एका सामन्यात आपण 50चा पल्ला पार होताना पाहिला. त्यानंतर 84 धावा एकतर्फी सामने दोन्ही पाहायला मिळाले. इथे पाहूया काय घडणार. पुढचा चेंडू राजेश. हो यू मिस, आय डेफिनेटली हिट, नजर हटी, दुर्घटना घटी, बैक टू द पैवेलियन. बाबू का विकेट गिरता हुआ, फिर से एक बार जय माता दी डीजे बजता हुआ.
जय भवानी संघ आपणास विनंती करतो आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. जय भवानी प्लीज. गणेश आपण परत नवीन फलंदाज पुन्हा एकदा राजेश. काय सुंदर चेंडू हाताळला होता ह्या आधीचा. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. हो 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 चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला फेक होते. ओ हो इथे पाहूया पंचांचा इशारा अत्यंत महत्वाचा आहे. पंच सांगतायत ना मुन्ना ना. इथे मात्र नक्कीच फलंदाज क्रीज मध्ये पोहोचतोय. पंचांकडे अपील केले जाते आणि इथे मात्र नक्कीच थर्ड अंपायरला रेफर केलं जात आहे. इथं आपण पाहिलं तर थर्ड अंपायर नक्कीच घेतला जातोय. पाहूया काय निर्णय येणार थर्ड अंपायरचा. तोपर्यंत यस आपण पाहिलं तर इथं मात्र फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये नॉट आउट. यस एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 22 धावा. 22 धावा. अत्यंत आतापर्यंत चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी म्हणतात अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली. आणि अर्थात आपण पाहिलं तर हे षटक चालू आहे राजेचं. या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 22 धावा फलकावरती लागलेत. षटक क्रमांक 3. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर गणेश. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर 2 गणेश आहेत आपण पाहतोय. माफ करा, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर बाबू, स्ट्राईकला आपण पाहिलं तर गणेश. बाबू नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला गणेश. हो इथे मात्र सुरेख फटका, परंतु पुन्हा एकदा थोडासा. हो इथे बघा, इथे नशिबाची साथ मिळते गणेशला. चेंडू जातोय सीमारेखा पार. मिळतोय धावा 4, मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. यस डीजे. डेट चेंडू घोषित करतात पंच. अर्थात आपण पाहिलं तर 26 धावा मी तर म्हणेन आतापर्यंत रोखून ठेवलाय. परंतु एक षटकाचा खेळ बाकी आहे. ह्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळचा बाकी आहे. म्हणजे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये किती धावा गोळा केल्या जातात पाहूया. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला हवेत. पुन्हा एकदा राजेश चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा झेल आणि राजेशचा कोणत्या प्रकारचा संबंध नाहीये. 1 धाव मात्र मिळते. अशा प्रकारे आपण पाहिलं तर 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती लागते. एक्झॅक्टली 9च्या सरासरीने 27 धावा. शेवटच्या षटकाचा काही शिल्लक आहे. शेवटच्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा. कालिका माता विकास मंडळ आयोजित साखर चौकीची वाडी चषक 2024चा थरार. डीजे. उपाध्यक्ष आदरणीय मंगेशजी उतेकर, आपणास विनंती असेल आपल्या शुभस्ते पण हा नाणेफेक करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी अमय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच गणेश आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर बाबू. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये.
इथे पहिला चेंडू दिशाहीन चेंडू अमयचा, नक्कीच पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर एका धावेने संघटित स्थिती होती. 28 धावा शेवटचं षटक आपण पाहतोय. सिकंदर शिंदे आपण नाणेफेकीसाठी या. सिकंदर शिंदे सॉरी एक चुकीची दुरुस्ती. माजी सभापती संतोषजी उतेकर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केले जाते. यष्ट उद्ध्वस्त केलेत. अमयच्या एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड. यस आपण पाहिलं तर बॅट्समैन ने दिया मौका, गेंदबाज ने लिया चांस और ए विकेट और एक बार फिर डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू थोडा वेळ थांबवतोय प्लीज. इथे पण पाहिलं तर नवीन फलंदाज रोहित मित्रांनो आपणास ठाऊक आहे क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. अमयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पहिला चेंडू स्वर टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्वर. मिक्स्चर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. धावसंख्या होते 29 धावा. शेवटचे अंतिम षटक आणि इथे पाहूया नाणेफेक केला जातोय. येस आपण पाहिलं तर कालिका माता चिंचटवाडी संघाने नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा आहे. कालिका माता आणखीन एक स्वर चेंडू दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. म्हणून तर म्हटलं जातं बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. इथे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत नाही, त्याचा फायदा मात्र होतो प्रतिस्पर्धी संघाला. तेच आतापर्यंत ह्या षटकात 3 स्वर चेंडू टाकलेत. एका फलंदाजाला बाद केलंय परंतु दिशाहीन गोलंदाजी आहे, भरकटलाय. राऊंड विकेटचा मारा असेल. इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. मग अशी आपण नक्कीच एक षटकारांची हॅट्रिक पाहिली होती. बॅट्समन होता नक्कीच आक्रमक डावखुरा फलंदाज अमर, आणि इथं मात्र आपण पाहिलं तर अमय हा देखील ए वरनं सुरुवात होते. अमयने मात्र इथे सोयर चेंडूची हॅट्रिक केली. मिटिंग घ्यायला भाग पाडले आपल्या या संघाला, कारण त्याचं कारण म्हणजे सोयर गोलंदाजी. धावसंख्या 1 ने वाढती. स्थिती पण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 31. विनंती असेल सन्माननीय संजय रामचंद्र उत्तेकर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. संजय रामचंद्र उत्तेकर आपणास नम्रतेची विनंती आपण समालोचन कक्षाच्या दिशेने या. 31 धावा फलकावरती लागल्यात. इथे बघा संतोषजी उत्तेकर माजी सभापती संतोषजी उत्तेकर आपण देखील यायचंय. इथे बघा थोडंसं फंबल होताना पाहतोय. आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू, आणि पण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूत परततोय. अतिघाई संकटातनेही चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. अशा प्रकारे फलंदाज तंबूत परततोय आणि डीजेला देखील संधी मिळते. डीजे कॅरी ऑन. पण व्यासपीठावर यायचं. 31 धावा फलकावरती लागलेत. माझी नम्रतेची विनंती माजी सभापती आदरणीय संतोषजी उत्तेकर, तदनंतर आपण पाहतो संतोष तुकाराम उत्तेकरजी सर, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या प्लीज. कारण आमच्या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे की अतिथी देवो भव. येणाऱ्या अतिथींचा सन्मान, खेळाडूंचा सत्कार, त्याला अनुसरून आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. अमयचा पुढचा चेंडू. इथे आपण पाहिलं तर चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र फलंदाज बाद. या षटकात अमयने जरी
4 चेंडू स्वर टाकले असले तरी 3 फलंदाज बाद केले. तर कभी खुशी कभी गम असं हे षटक. फलंदाज बाद होतोय. तू चल मैं आया. बॅक टू बॅक फलंदाज हजेरी लावण्याचं काम करतायत. तंबूत परत आहेत. फलंदाज तंबूत परत आहेत आणि डीजेला संधी मिळते आणि डीजे देखील वाजतोय. हो हो हो, इथे पण पाहिलं तर पुन्हा एकदा सुरेख चेंडू तर चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते. आणि इथे बघा मिल्का भाग इथे शर्यत पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये आपल्या या क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिलं ना तर नक्कीच इथे मात्र थोडंसं ऑलिम्पिकची आठवण करून देणारी थोडंसं चित्र पाहायला मिळते. 2 फलंदाज आणि क्षेत्ररक्षक भागतायत. त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षकाची जीत होते. यष्टीरक्षकाची जीत होते. फलंदाज बाद होतोय. या षटकात धावचीच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद होतोय. इथे मात्र फलंदाज बाद. आणि ह्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. काय षटक आहे. या षटकासाठी नक्कीच डीजे म्युझिक होणं फार गरजेचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो शुभम मैदानाच्या आतमध्ये 31 धावा फलकावरती लागलेत. शेवटचं षटक आहे. अमयचं हे महागडं म्हणजे थोडेसे स्वैर चेंडू टाकलेत परंतु 4 फलंदाज बाद झालेत. त्याच्यामध्ये 2 धावचीत झालेत. हो हो हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर. धाव अवांतर. धावसंख्या होते 32. धावसंख्या 1 ने वाढते. आणि इथं पण पाहिलं तर आतापर्यंत मित्र म्हणून 1.5 षटक टाकलंय. म्हणजे आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत अमयने. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा स्वैर चेंडू आहे. वाईट फक्त रनआउटला रिव्ह्यू आहे. आणि इथं आपण पाहिलं तर हा स्वैर चेंडू. आणि इथं आपण पाहिलं तर नक्कीच 32 धावा फलकावरती लागतात. यानंतर माझी विनंती असेल की जय भवानी समाजसेवक आदरणीय संजय रामचंद्र उतरेकर आपण व्यासपीठावरती या. हो, आखूड टप्प्याचा चेंडू. सुरेख फटका. बॅकफुटला जाऊन वेट अँड वॉच वाला फटका होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच डीप कव्हरच्या फटक्यात चेंडूला रोखलं जाते. 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. संघटित स्थिती पण पाहिली तर 34 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आतापर्यंत या षटकात 10 चेंडू टाकलेत. त्याचं कारण म्हणजे 4 स्वैर चेंडू. 5 स्वैर चेंडू टाकलेत. आता मात्र इथे पाहिलं तर हा चेंडू कशा प्रकारचा असणार आहे पाहणं फार गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या फलकावरती लागली. नक्कीच 34 धावा. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे. क्षेत्ररक्षक मात्र काही अडचण आणि क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे इथं आपण पाहिलं तर नक्कीच नैसर्गिक अडथळा आहे. त्याचं 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. संघटित स्थिती पण पाहिली तर 36 धावा फलकावरती लागतात. आणि आतापर्यंत आपण पाहिलं ना तर आतापर्यंत या स्पर्धेतील हा 3रा सामना आहे. आतापर्यंत सर्वात कमी धावसंख्या कुठल्या सामन्यात झाली असेल तर ह्या सामन्यात. त्याचं कारण म्हणजे गोलंदाजी. परंतु अवांतर धावा या संघाने दिलेत. या षटकात बघा तब्बल 5 स्वैर चेंडू टाकलेत. आणि या षटकात वैशिष्ट्य देखील पहा. 5 फलंदाज देखील बाद झालेत. 3 धावचीच्या स्वरूपात 1 क्लीन बोल्ड, 1 झेल बाद. अशा प्रकारे हे षटक कभी कशी कभी गम मला असं होतं. 10 चेंडू टाकले त्या षटकात परंतु टार्गेट सेट केले 37 धावांचं. विनंती असेल जय भवानी समाजसेवक आदरणीय संजय रामचंद्र उत्तेकर साहेब आपण व्यासपीठावरती या. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल माजी सभापती आदरणीय संतोषजी उत्तेकर यांच्या शुभ हस्ते आपल्या हेतूची सन्मान केला जाईल. विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठावरती या. जय भवानी समाजसेवक संजय रामचंद्र उत्तेकर.
मित्रांनो, आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. खरोखरच गतवर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली 15 गाव मधील आपण पाहिलं तर आतापर्यंत सर्वात मोठी स्पर्धा. आतापर्यंत तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकापर्यंत जर पारितोषिक आपण पाहिलं तर कुठल्या स्पर्धेत 10,000 आपण पाहिलं नाही. इथं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 10,000, चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 10,000. आकर्षक ट्रॉफी, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष दुसरं, पर्व दुसरं आपण पाहतोय आणि पर्व दुसरामध्ये आपण पाहिलं तर खरोखरच काय स्पर्धा आपण पाहतोय, जबरदस्त आज गाव टू गाव पद्धतीने. आणि उद्याचा जर विचार केला तर उद्याच्या सत्रामध्ये मित्रांनो टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे आयकॉन खेळाडू उद्या नक्कीच पाहायला मिळतील. कारण उद्या जे ओपनचे संघ त्यांना संधी दिली जाईल. पाहूया उद्या काय घडतंय. परंतु तिथे 4 षटकात 24 चेंडू 37 धावा करायच्या आहेत. तर काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत मी थांबतोय. असा गेलो असा आलो. परंतु मी विनंती करतो, जय भवानी, समाजसेवक संजय रामचंद्र उतेकर, आपण व्यासपीठावरती या प्लीज. आपल्याला वारंवार विनंती करतोय. डीजे कॅरी ऑन. सामने संपले असतील. त्यांना विनंती करतो आपण जेवणाच्या दिशेने चला. विनंती असेल, माजी सभापती संतोषजी उतेकर यांच्या निवासस्थानी जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि आमच्या या 2 दिवस होणाऱ्या स्पर्धेत प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील आपण पाहिलं तर येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी, सर्व संघांसाठी भोजनाची व्यवस्था केली. कैलासवासी प्रकाश उतेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री प्रफुल्ल प्रकाश उतेकर यांच्या सौजन्याने. मित्रांनो, क्रिकेट कोणतीही स्पर्धा म्हटली, क्रिकेट स्पर्धा म्हटली की पाणी आणि भोजन अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि अशा या आमचे हितचिंतक आदरणीय श्री आपण पाहिलं तर प्रफुल्ल प्रकाश उतेकर यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली. सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्या. ज्यांचे सामने झाले असेल त्यांनी तिकडे जाण्याची व्यवस्था करा प्लीज.
मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकला पण पाहिलं तर नक्कीच अक्षय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट चेंडूने सुरुवात केली, कारण तुम्हाला अशीच गोलंदाजी करावी लागेल, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, कारण आतापर्यंत जे सामने आपण पाहिले त्याच्यामध्ये सर्वात कमी धावसंख्येचा सामना आहे. आतापर्यंत 50च्या वरती धावसंख्या पाहिली, 84 धावा पाहिल्या, आणि इथे पण पाहिलं तर तुम्हाला केवळ 37 धावा करायच्या आहेत, आणि आजच्या वेळी कंजूस गोलंदाजी करावी लागेल. हो, इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु नक्कीच झेल होतं का पाहूया. नक्कीच झेल मात्र होत नाही आहे. 2 धावा मात्र मिळत आहेत, आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय मात्र आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय, आणि तुम्हाला इथे एक ऍडव्हान्टेज आहे. इथे ऍडव्हान्टेज असा असणार आहे की इथे ज्या प्रकारचा नैसर्गिक अडथळा आहे, ज्या प्रकारचे बांधारे वगैरे आहेत, अशा वेळी तुम्हाला जर का तुम्ही ढकलून धावा केल्यात, कमी धावसंख्या असेल तरी तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे, कारण इथे सहजासहजी झेल टिपणं फार मोठं कौशल्य आहे, कारण इथे खूप नैसर्गिक अडथळा आहे. अशा वेळी 37 धावा तुम्ही सिंगल डबल्स, क्रिकेटमध्ये नुसते षटकार आणि चौकार नव्हे मित्रांनो, तो सिंगल डबल्स स्ट्राईक रोटेट करणं म्हणजे देखील क्रिकेट आहे. आणि इथे पण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहतोय. अक्षय स्ट्राईकवर आहे, मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 2 धावांनी सुरुवात केली, आणि तुमच्याकडे जेव्हा बँक बॅलन्स कमी आहे ना, तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल, चांगली क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. पुन्हा एकदा मंगेश. हो, इथे मात्र मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार येतोय. बिग अक्षयच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क षटकार. डीजे. आणखीन एक मानाचा तुरा रोवला जातोय. त्यास आपण पाहिलं तर माजी सभापती संतोषजी उतेकर यांचे सुपुत्र, अर्थात आपण पाहिलं तर ज्याला मी पवन तलाव मैदानावरती उदय काणेकर यांच्या नक्कीच सराव शिबिरमध्ये त्यांना तयार होताना पाहिलंय. अथर्वच्या लेदर क्रिकेटच्या स्पर्धांचं समालोचन देखील मी केलंय. पाहूया त्यांच्याबद्दल माहिती पाहूया. पुढचा चेंडू मंगेश राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल अक्षयच्या बॅट मधून. ओ, उडाया फिर से एक बार, चेंडू सीमा रेखा पार, येतोय षटकार. ऐकूया डीजेचा जय जयकार. डीजे. इन्व्हिटेशन पश्चिम विभाग संघाकडून अथर्व याची निवड झाली आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी आमच्या या कालिका माता विकास मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असतील. आणि खरोखर आपण पाहिलं तर त्याने या पवन तलाव मैदानावरती मी त्याला कित्येक वेळा सराव करताना पाहिलंय, चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहिलंय. आणि आमच्या साखर चौकी वाडीचा हा सुपुत्र आहे, म्हणजे आमच्या या मंडळाची आन बान शान. अर्थात आपण पाहिलं तर अथर्व उतेकर महाराष्ट्र इन्व्हिटेशन पश्चिम विभाग संघाकडून त्याची निवड झाल्याबद्दल त्याला पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडारसिक, सर्व खेळाडू आणि सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा मित्रा. इथे पण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार अक्षयच्या बॅट मधून येताना आपण पाहिलेत. काय सुरेख षटकार होते, जबरदस्त षटकार होते. धावसंख्या झपाट्याने वाढताना पाहतो. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रायटम वर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू हवेत, इथं मात्र झेल होणार का पाहूया. नाही, पुन्हा एकदा व्हॉलीबॉल पाहायला मिळतंय. अशा प्रकारचे झेल घ्यावे लागतील. मी मगाशी सांगितले तुम्हाला, तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, तुम्हाला झेल टिपावे लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. धावसंख्या पण पाहिले तर 15 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक पहिलं मंगेशवर हल्ला बोल केला जातोय, आक्रमण केलं जातं. आता मात्र प्रथम स्ट्राईकवर येतोय राज, दीपराज स्ट्राईकवर येतोय. दीपराज नावामध्ये राज आहे, अधिराज्य गाजवणार का पाहूया. कशा प्रकारची फलंदाजी करणार. पुन्हा एकदा सज्ज होते मंगेश. राईट मुहूर्त विकेटचा मारा. ओ, पुल पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू जातो सीमा रेखा पार. आणि इथे मात्र पंचांचा इशारा काय होतो ते देखील पहा.
परंतु इथे नक्कीच चेंडू रोखला जातोय, अडवला जातोय आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 वाढते, षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि अशा वेळी आपण पाहिलं तर तुम्हाला 37 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या षटकात ज्या प्रकारे सुरुवात केली म्हणजे पॉवर प्लेच्या षटकात ज्या प्रकारची सुरुवात व्हायला पाहिजे त्याच प्रकारची सुरुवात इथे झाली. आणि इथं पण पाहिलं तर नक्कीच या षटकात धावा इथे 17 म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं खतरा. आणि हा खतरा कोणासाठी झालाय तर नक्कीच आपण पाहिलं तर धावांचा मंगेशसाठी खतरा, संघासाठी खतरा. आणि इथे पण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं संपतंय. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी करावे लागतील 20 धावा. 18 चेंडू 20 धावा क्रिकेटच्या पटलावरती अत्यंत सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया काय घडणार. तोपर्यंत ऐकूया डीजे. करू शकत नाहीये कोणता संघ जिंकेल. आता मात्र समीकरण बदलते. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. अशाच प्रकारचे अजून 1 ते 2 डॉट चेंडू आले तर प्रेशर येऊ शकतं, परंतु अक्षय आक्रमक बॅटर आहे. बघा इथे मात्र तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला हा बोनस म्हणावा लागेल. दिवाळी नसताना, दसरा नसताना मी तर म्हणेन हा अवांतर धावांचा बोनस मात्र मिळतोय. समीकरण बदलतंय. आता मात्र 17 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. पुन्हा एकदा हो, इथे मात्र भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा थोडासा खाली चेंडू राहतोय. आणखीन एक डॉट चेंडू मात्र येतो. आणखीन समीकरण बदलतंय, कारण इथे आपण पाहिलं तर आता मात्र नक्कीच इथून मात्र 16 चेंडूंचा खेळ शिल्लक 19 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावातलं अंतर आपण पाहिलं तर 3चं आहे. आणि हे 3चं अंतर जर तुम्हाला आणखीन वाढवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, काय गोलंदाजी आहे, काय भन्नाट वेग आहे, काय लाईन आहे, काय लेंथ आहे. जोरदार अपील केलं जाते, पंचांना प्रेशराईज केलं जातंय. पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे. पंच अपील पेटाळून लावतायत. पंच देखील आपण पाहिलं तर दोन्ही एक आमच्या याच साखर चौकरवाडीचे माजी दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे आणि जेव्हा पंच अनुभवी असतात तेव्हा त्यांच्याकडे मोठे निर्णय असतात, चांगल्या प्रकारचे डिसिजन देखील असतात. त्याचंच एक जिवंत उदाहरण आपण या संपूर्ण स्पर्धेत पाहिलं होतं. दिलीप उतेकर यांना आपण, राजेश उतेकर यांना आपण पहिल्या सामन्यात इथे आपण इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आहे. सुंदर हो, इथे थोडंसं फंबल आहे. इथे एका धावेला फार महत्व आहे मित्रांनो. इथे थोडंसं फंबल होताना पाहतोय. 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 20 धावा फलकावरती लागतात. 17 धावांची गरज आहे. नक्कीच जे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ना लॉंगॉनच्या पट्ट्यात, त्यांनी चांगले जर का झेलसाठी गेले असते तर नक्कीच चौकार गेला असता, परंतु ते चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ओ, अक्षयच्या बॅट मधून निघालेला चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेखा पार. अक्षयच्या बॅट मधून येतोय आर पार. टायमिंग मस्ट नीडेड. षटकार डीजेड. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा थोडासा अनइवन बाउन्स आहे. एकदा पूर्ण केले. आता इथे मात्र धावसंख्या 28 धावा, 9 धावांची गरज आहे. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर 2 षटकं संपतायत. 12 चेंडूचा काही शिल्लक आहे, 9 धावांची गरज आहे. आणि अक्षयची वन मॅन शो आपण पाहतो ज्याच्यामध्ये 3 षटकार 25 धावांवरती खेळतो. आणि त्याला साथ देणारा जो फलंदाज आहे त्याने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केले. तो खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येमध्ये. दीप राज 2 वरती. नक्कीच आपण पाहिलं तर अक्षय खेळतोय 25 वरती, ज्याच्यामध्ये 3 बिग षटकार आहेत. 7 चेंडू फेस केलेत. का बॅटिंग आहे.
आणि नक्कीच 350ची स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 12 चेंडू 9 धावांची गरज. जेव्हा चेंडू जास्त धावा कमी तेव्हा धावांचा पाठलाग करताना संघ जिंकताना पाहिलंय. परंतु राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल ना सांगू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय सारखं राजकारण बदलत असतं, क्रिकेट देखील तसंच आहे, कधी बदलेल सांगू शकत नाही मित्रांनो. इथे अत्यंत आपण पाहिलं तर खराब चेंडू होता. आणखीन एक अवांतर धावांचा बोनस. आता मात्र 12 चेंडूने 8 धावांची गरज. 8 आणि नक्कीच मला वाटतंय इथं आपण पाहिलं तर जय भवानी साखर संघ 8 आणि लागली थोडक्यात वाट. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा यस पंचांना वळावं लागतं, एक्झरसाइज करावी लागते रखरखत्या उन्हात. त्याचं कारण म्हणजे गोलंदाज अर्थातच रोहित 2 स्वेर चेंडू टाकलेत. आता मात्र 7 धावांची गरज. 8 आणि वाट 7 आणि घात झालाय संघाचा मित्रांनो. हो इथं तर मित्र म्हणेन इथे आणखीन एक हॅट्रिक होताना आपण पाहते स्वेर चेंडूची. ह्या सामन्यात आपण पाहतो शेवटच्या षटकात हॅट्रिक केली होती. गोलंदाज होता नक्कीच अमय आणि त्याची पुनरावृत्ती केली. इथं आपण पाहिलं तर माझ्या मते अजून 7-8 स्टंप लावायला लागतील मैदानावरती, कारण आणखीन एक स्वेर चेंडू. सरळ 4 चेंडू आतापर्यंत कोणी स्वेर टाकले नव्हते. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय रायटम राऊंड विकेटचा मारावेळी. हो इथं मात्र मोठा फटका. पाहूया झेल होतं का सावकाश. इथं मात्र चेंडू सीमारेखा पार. सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल डन. आणि स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल साखर संघ मी आपला हार्दिक आभार मानतो. मित्रांनो खेळ कोणताही असू दे सामन्याला दोष देऊ नका. उत्तम खेळ आठवणी देतात, वाईट खेळ अनुभव मात्र देतात. वाईट खेळातून शिकण्यासारखं असतं. अजूनही स्पर्धा संपलेली नाहीयेत, स्पर्धा आहेत. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक देतो. इथेच थांबतो. डीजेला संधी देतो आणि दोन्ही संघांनी जेवायला जायचं. प्लीज डीजे दोन्ही संघांनी प्लीज. जय भवानी संघ आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहिलं ना तर पराभूत संघाला देखील या स्पर्धेची आठवण, पराभूत संघाला देखील या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानित केलं जातंय. कालिका माता विकास मंडळ साखर चौकीचीवाडी याकडून जो पराभूत झालेला संघ जय भवानी साखर या संघाला देखील आपण पाहिलं तर नक्कीच सन्मानित केले जाते. कर्णधार आपण व्यासपीठाच्या दिशेने या जय भवानी. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर नो डाऊट ज्याने 25 धावांची खेळी केली, ज्याच्यामध्ये 3 षटकार मारले. मॅन ऑफ द मॅच अक्षय आपण देखील या. इथे आपण पाहिलं ना तर हे सन्मान चिन्ह इथे पण पाहिलं तर संतोष तुकाराम उतेकर आपण विनंती करतो आपले शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह द्या. आणि हे सन्मान चिन्ह मला कोणी पुरस्कृत केलंय तर आमचे मित्र आदरणीय गॅलेक्सी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अक्रम खान यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय पराभूत झालेल्या संघाला. तर आपण पाहिलं ना तर प्रत्येक विजेत्या संघाला आमचे मित्र संजय रेवणे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स देखील असणार आहे. जय भवानी साखर संघाचं प्रतिनिधी कर्णधार या प्लीज आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. आम्हाला सन्मान चिन्ह पुरस्कृत केलंय गॅलेक्सी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अक्रम खान यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. तर आमचे मित्र आमच्या संघाचे आमच्या मंडळाचे हितचिंतक सूरज रेवणे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स देखील असेल हे आपण पाहिलं तर. आणि आणखीन एक डीजे आपल्याला संधी मिळणार, डीजे मिळणार दिवसभर काय उद्या पण मिळणार. त्यानंतर आपण पाहिलं ना तर खरोखरच जय भवानी प्रतिनिधी या ना प्लीज. आपल्याला विनंती करतो जय भवानी नाराज होऊ नका मित्रांनो, खेळात हारजीत असते या प्लीज. ज्या संघाचे सामने झाले त्यांनी भोजन व्यवस्थित इकडे चला प्लीज. माजी सभापती आदरणीय संतोषजी उतेकर यांच्या घरी भोजन व्यवस्था चालू आहे चला. वावे चिंचाट आहे ना. हॅलो
साखर जांभूळवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडी हा सामना लवकरच सुरू होईल. या सामन्यासाठी पंच म्हणून चोरणे गावचे अजय जाधव आणि साखर बामणवाडीचे राकेश बने हे 2 पंच म्हणून काम पाहतील. वावे जांभळवाडी जय माली. तर नक्कीच दोन्ही पंचांना हार्दिक शुभेच्छा. येतच नाही माझ्याकडे. कसं काय येत नाही तुझं काम नाही मागायचं बघतोय ना आता किती काम आहेत. कुठं आहे? दोन गेले. चारच आहे. मी जेवायला जातो आता. यस, आपण पाहिलं तर मित्रांनो, कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ना, तर ज्यांच्या माध्यमातून मला दरवर्षी इथं आमंत्रित केलं जातं, ज्यांच्या माध्यमातून मला दरवर्षी आमंत्रित केलं जातं असे आमचे मित्र संजय रेवणे. आणि खरोखरच इथे बोलण्याची संधी गतवर्षी दिली. गतवर्षी पहिलं वर्ष होतं, ह्या वर्षी देखील संधी दिली. त्यांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो. तदनंतर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी गतवर्षी देखील विजेत्या संघाला कोल्ड्रिंक्स, म्हणजे मित्रांनो ह्या उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात तुम्हाला कोल्ड्रिंक्स मिळणं म्हणजे फार मोठं, ज्याची गरज आहे तुम्हाला ते मात्र पुरवलं जातं. आमचे मित्र, आमच्या मंडळाचे हितचिंतक आदरणीय आपण पाहिलं तर युवासेना खेड तालुका प्रमुख आदरणीय सूरज संजय रेवणे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स दिले जाते. विजेता संघ कर्णधार आपण या युवासेना खेड तालुका प्रमुख श्री संजय रेवणे यांच्याकडून आपल्याला कोल्ड्रिंक्स दिले जाते. प्लीज या.